तर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं खटलाच रद्द केलाय। खटल्यातील बारकाव्यांवर बोट ठेवत हा खटला रद्द केलाय। राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप होता। या प्रकरणी नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयानं फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिले होते, पण राहुल गांधी यांच्या वतीनं दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावणी केली। दंडाधिकारी न्यायालयानं खटला सुरू करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नाही आणि पुराव्यांचा तपास न करता निर्णय घेतला, असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे राहुल गांधी यांना हा मोठा दिलासा आहे। सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर खटला सुरू होता, मात्र या खटल्यातील बारकाव्यांवर बोट ठेवत खटला रद्द केलेला आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं हा खटला रद्द केलाय, त्यामुळे राहुल गांधी यांना हा मोठा दिलासा मानला जातोय। सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर खटला दाखल झाला होता। दरम्यान या प्रकरणी नाशिक सत्र जिल्हा न्यायालयानं निर्णय दिलेला आहे आणि हा खटलाच रद्द केलाय, त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे। राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर खटला दाखल झाला होता, मात्र हा खटला आता रद्द करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, आवाज पोहोचतोय? तर किरण यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, मात्र एक मोठी राजकीय बातमी समोर येते। राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालाय। राहुल गांधी यांच्यावर त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला गेला होता। सावरकर यांचा त्याने अवमान केलाय अशा पद्धतीचा हा खटला होता, मात्र न्यायालयानं खटला रद्द केलाय, त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालाय।